उपरवाला जब भी देता देता छप्पर फाडके. नमस्कार मंडळी, रामराम. जर तुम्ही पोह्यांची अपेक्षा करत असाल आणि तुम्हाला मसाला डोसा, डोसा, साधा डोसा, साबुदाणा खिचडी आणि सोबतच प्रेमाचा चहा मिळाला तर कसं वाटेल? तर तसंच काही झालंय. किट्टू बिट्टूंना आज आम्ही पोहे बनवून देणार होतो, पण आम्ही आज त्यांना मसाला डोसा खायला घेऊन गेलो. किट्टू बिट्टू ट्युशनवरनं येऊन तयार झाले, आम्ही सुद्धा तयार झालो आणि आम्ही आलो नमस्कार चौकमधल्या प्रेमाचा चहा इथे. तर इथे चहा तर जबरदस्त मिळतोच, पण त्यासोबतच साबुदाण्याची खिचडीसुद्धा अप्रतिम अशी मिळते, खूपच टेस्टी आहे. आणि डोसामध्ये पण भरपूर प्रकार आहेत आणि चायनीजसुद्धा मिळते. तर आज म्हटलं मुलांना काहीतरी टेस्टी खाऊ घालावं आणि आम्ही इथे आलो. मी जेव्हा पण नमस्कार चौकमध्ये येते तर इथला चहा आणि कॉफी तर नक्कीच घेते, पण आज साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाल्ली आणि डोसा पण. आणि अक्षरशः मी ताटातला एक एक साबुदाणा हा शोधून शोधून खाल्ला. आणि घरी आल्यानंतर कारभारांसाठी मस्तपैकी आलूचे पराठे बनवले. सकाळी मुलांसाठी बनवलं होतं, त्यातलंच थोडं पीठ उरलं आणि कारभारांना त्यातच भागवावं लागलं. बाकी नमस्कार चौकमध्ये आल्यावर तुम्ही मात्र प्रेमाचा चहा नक्की घ्या.